मोठं तोंड होतं का? चल कुठच्या घरात आहे का? असं जरा असं दरवाजा बंद करावा लागेल. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. आज आम्ही हिवरगाव पठार ना हिवरगाव पठार येथे आमचे मित्र समीर सर नावे यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तुम्ही कॉल केला. तर तुमचं नाव काय? राहुल मिसाळ. राहुल शेठ मिसाळ यांच्या घरात साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर राहुल शेठ मिसाळ यांचं खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली. नाही नाही तर मित्रांनो, असे वीट वगैरे असली का तिच्यावर असे साप येतात. तर साप नाही येऊ म्हणून घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे. तर बघू शकता याच्यात पण बिटकी आहे आणि बिटकीच्या वासानेच साफ येतात. भीती नाही ना वाटत. तर बघू शकता खूप मोठा होता धान्य जातीचा साप आहे. तर मित्रांनो, आमचे मित्र सर्पमित्र नागरे सर यांचं खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सापाला जीवनदान भेटलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. तर घरमालक राहुल शेठ यांचंही अभिनंदन, तसेच इकडं सर्व आहेत त्यांचं अभिनंदन, कारण त्यांनी 1 ते 1.5 तास लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली. तर बघू शकता हा बिनविषारी असतो, पण तरी भीतीपोटी त्याला पकडून आता जंगलात सोडणार आहोत. तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि साप हा मुद्दाम त्रास देत नसतो, त्याला असा मारण्याचा प्रयत्न केला तर तो जीव वाचवण्यासाठी चावा घेतो. आणि चुकून जर चावा घेतला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाल्याच्या पंध्यात पडू नका. आपण आपल्या ग्रामीण भागात काय करतो, जास्त करून झाडपाल्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यात वेळ निघून जातो. वेळ निघून गेली तर रुग्णाला जास्त होतं आणि रुग्ण स्ट्रेस होतो. तर लवकरात लवकर दवाखान्यात जा. बरणी आहे का? बरोबर नाही, हेच होतं का अजून? हेच होती. मला का हेच होतं का?
नाही हे वेगळं आहे बरं का. हे नाही. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. हा नंबर आहे आणि चॅनल युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र जोडी म्हणून त्याला सबस्क्राईब करा म्हणजे मग त्याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ येते तुमच्यामुळे तुमचा नंबर काय पण स्पीडला आहे बघ ना ते. तोंड पण बारीक केलं याचं मोठं तोंड होतं का